नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कशाचा भाव वाढणार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कशाचा वाढणार। या ठिकाणी बाजारभाव काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार, काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव वाढणार, काय जानेवारी महिन्यात सोयाबीन आणि कापूस या दोन्ही घटकांचा या ठिकाणी भाव वाढणार आहे। याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कशाचा वाढणार बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावाची स्थिती काय आहे, सध्या देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावाची स्थिती काय आहे, हे सगळं बघणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला समजेल की जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात कशाचा भाव वाढणार। सध्याच्या कंडिशनला जर सोयाबीनचा विचार केला तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे। जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात 200 ते 300 ची तेजी येऊन सोयाबीनचा बाजारभाव 5000 पर्यंत पोहोचू शकतो, कारण ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा वापर वाढणार आहे। 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री घटणार आहे। यामुळे आपल्याला जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात चांगली तेजी दिसणार आहे। मग कापसाचा भाव वाढणार का, तर लक्षात घ्या, जानेवारी महिन्यात कापसाच्या भावात सुद्धा तेजी येण्याची शक्यता आहे आणि ही तेजी 200-300 ची असू शकते। या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव 6700 ते 7400 च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। पण कापसाचा बाजारभाव जानेवारी महिन्यात 7500 पार होईल अशी शक्यता दिसत नसल्या कारणास्तव आपल्याला या ठिकाणी कापसापेक्षा सोयाबीनचा बाजारभाव हा जानेवारी महिन्यात जास्त वाढताना दिसणार आहे। त्यामुळे विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजारभाव जर तुम्हाला 4800 मिळाला तर 25% किंवा 5000 50% आणि 5200 वर या ठिकाणी 25% आणि कापसाची विक्री 7200 च्या भावावर 25%। त्यानंतर आर्थिक गरजेनुसार व तेजीनुसार तुम्ही टप्प्याटप्प्याने करू शकतात या ठिकाणी कापसाची विक्री। तर मित्रांनो, भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीन आणि कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।